एक भाकर तीन चुली ही जी कादंबरी निर्माण केलेली आहे देवा जिंदाळ सरांनी, तर ही अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रत्यक्ष अनुभवलेली अनुभूती त्या प्रत्येक पानावर कोरली गेलेली आहे. इतके बारीक तपशील आणि इतका अफाट शब्द समुदाय त्यामध्ये वापरला गेलेला आहे की त्या शब्दांची तुलनाच करता येत नाही. त्यांची आई जी पारोआई आहे आणि तिचे बालपणी झालेला तो विवाह, त्या विवाहात आलेलं वयापेक्षा म्हणजे जुन्या रूढी आणि परंपरांनुसार त्या ठिकाणी अगदी नकळत्या वयात झालेला तो विवाह, तिचे जे आजोबा आहेत ते घडून आणतात. आईवडिलांना ते मान्य नसतं, तरीही म्हणजे रंगा नावाचे जे आजोबा आहेत ते त्या ठिकाणी तो विवाह घडून आणतात. तो एक 27-28 दिवस टिकलेला तो विवाह आणि तिथूनच त्या माऊलीच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची हृदयस्त्रावक अशा प्रकारचा पाझर त्या ठिकाणी त्या माऊलीच्या नशिबी त्या ठिकाणी येतो. अत्यंत हाल अपेष्ट कष्ट त्या ठिकाणी सहन करण्याची उमेद येते. तिचा पुन्हा दुसरं लग्न करण्याचा विचार येतो, परंतु भावंडांची हिचा जर दुसरा विवाह केला तर भावंडांची लग्न कशी होतील, अशा प्रकारची एक खुणगाट त्या ठिकाणी त्यावेळेच्या रूढी परंपरानुसार त्यात बांधली गेलेली आहे. तरीही आई वडील तिचा तो विवाह करतात, पारूचा विवाह करतात. तो दुसरा विवाहही त्या ठिकाणी म्हणजे यशस्वी होतो. काही दिवस तिला अगदी सुखा समाधानाचे लाभतात, परंतु त्यातही भावकी आणि इतर जे काही नातेवाईक आहेत ते त्यामध्ये त्यांच्या जीवनात अत्यंत जगण्याचे एक नामुष्की त्या ठिकाणी त्यांच्यावर आणतात. पारो ही जरी दिसताना सुंदर असली तरी सौंदर्य हे माणसाला निसर्गता प्राप्त झालेलं आहे आणि त्या सौंदर्याचा समाजानं म्हणजे अतिरेक करून किंवा वापर एक वेगळ्या नजरेनं न पाहता एक नैसर्गिक फुलांचा जसा आपण आस्वाद घेतो पाहतो तशा पद्धतीनं सौंदर्याकडे पाहिले गेलं पाहिजे. परंतु समाज व्यवस्थेमध्ये आज सौंदर्य तशा प्रकारे दिसताना आढळत नाही. पारूचे एक भाकर तीन चुली म्हणजे एकूण 3 विवाह होतात. पहिला 27 दिवस टिकतो, दुसरा 3-4 वर्ष टिकतो आणि पुन्हा तिथंही त्या ठिकाणी भावकीच्या आणि तिथल्या व्यवस्थेला त्या ठिकाणी म्हणजे तिथंही वैधव्य त्यांच्या पारोळीच्या नशिबी येतं आणि पुन्हा तिसरा विवाह मला वाटतं जगताप कुटुंबामध्ये होतो आणि तिथंही त्यांची अवहेलना म्हणजे सुरुवातीचे दिवस चांगले असतात, परंतु त्यांना बऱ्याच ठिकाणी भावकी नावाचा हा जो काही कीटक आहे तो सातत्यानं तिथेही डसला आणि त्यांच्या मुलांची बाळांची अवहेलना झाली. त्यांना ते घर सोडावं लागलं आणि पुन्हा तिथून अगदी अनोळख्या ठिकाणी जाऊन त्यांना जीवन जगावं लागलं. तिथेही त्यांना म्हणजे जगण्यासाठी जी काही ऊर्जा आणि उमेद असते ती तिथल्या परिसरातून मिळाली. ते कुकडीसारखा जो एक कॅनल आहे त्या कॅनलवर त्यांनी काम केलं. मजुरांना जेवण पाणी देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि आपला उदरनिर्वाह भागवला. तिथं त्यांना एक वेगळ्या प्रकारचं स्फुलिंग त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात मिळालं. त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका माणसाशी पुन्हा तिथल्या त्या त्यांच्या ज्यांच्याकडे त्यांनी आसरा घेतलेला होता त्या बाईंनी त्यांचा पुन्हा विवाह लावून दिला आणि एक पराकोटीचं संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. एक भाकर तीन चुली याचा अर्थ असा की त्यांनी एकाच जीवनामध्ये 3 ठिकाणी प्रपंच केला. विवाह संपन्न झाले, परंतु एकाही विवाहात त्यांना फारसं जीवन जगण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी मिळालेलं नाही. परंतु या अशा संघर्षमय जीवनातून एक देवा नावाचा जो मुलगा आहे, मला वाटतं 4थं किंवा 5वं अपत्य ते असावं आणि त्यातून देवा जिंदाळे सरांची निर्मिती एका सुंदर अशा जीवनवेलीवर म्हणजे संघर्षमय जीवनवेलीवर उमललेलं ते जीवन पुष्प असावं आणि ज्यानं आजपर्यंत पारवाईच्या वाट्याला किंवा त्याच्यामध्ये भरपूर पात्र आहेत. त्या पात्रांना एक भाकर तीन चुली ही आज तसं पाहिलं तर त्याच्यावर एक आता समाज माध्यमावर बऱ्यापैकी त्या ठिकाणी समाज माध्यम असल्यामुळं पूर्वीसारखी म्हणजे मला तर असं वाटतं की त्याच्यातून एक संघर्षमय अशा जीवनाची एक भाकर तीन चुली ही कादंबरी च्या रूपानं एक पिक्चर त्या चित्रपट त्यामध्ये तयार व्हावा. देवा जिंदाळ सरांनी त्यावेळेस जो काही संघर्ष केला, अगदी शून्यातून वाटचाल केली,
बँड वाजवण्याच्या कामामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग त्या ठिकाणी दिसून आला. एक त्यांची आवड आणि पैसे आपल्यापर्यंत आपल्याला निर्माण मिळवण्याची एक ऊर्जा आणि उमेद त्यांनी त्यामध्ये तयार केली. परंतु प्रत्येक गोष्टीला समाजानं त्यांच्या जीवनामध्ये पारवायला आणि देवा सरांनाही त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींना परावृत्त करण्यासाठी समाज नावं ठेवतो, परंतु त्याच्यातून त्यांना मदत करण्याची किंवा समाजानं काय करू नये हे सांगतं, परंतु काय करावं यासाठी त्या ठिकाणी उचित अशा प्रकारची मदत मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही. समाजाने फक्त नावं न ठेवता त्या ठिकाणी जर बाबा तो असं कर, याच्यातून आपल्याला अशा प्रकारची प्रेरणाने आपल्याला जीवन जगण्याची कला उत्पन्न होऊ शकते. अशा प्रकारचा संघर्षमय जीवन प्रवास परवाईच्या रूपाने देवा झुंजार सरांच्या वाट्याला आला. परंतु त्या आलेल्या संघर्षाचं त्यांनी चांगल्या प्रकारच्या एका याच्यामध्ये परिवर्तन केलं. आज ते स्वतःचं शिक्षणही त्यांनी MSW केलेलं आहे आणि त्यातून एक संघर्षातून एक चांगला माणूस समाजासाठी निर्माण झाला, एक चांगला आदर्श लेखक. त्यांचे इतरही पुस्तकं काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्या एक भाकर तीन चुलीचा हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे. आत्ताच त्यांनी मला एक पुस्तक दाखवलं. त्या पुस्तकामध्ये -0 हा त्या ठिकाणचा त्यांचा कार्यक्रम कालच संपन्न झाला. एकूण देवा झुंजार सरांच्या जीवन वाटचालीस त्यांनी भोगलेल्या पारवाईच्या वाटेला आलेला जीवन संघर्ष हा कुणाच्याच वाट्याला येऊ नये अशा प्रकारची सदिच्छा मी या ठिकाणी त्या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझं छोटंसं मनोगत संपवतो. देवा झुंजार सरांच्या जीवन वाटचालीस पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.